आनंदाची बातमी कृषी मंत्र्याची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा. शेतकरी बांधवांनो, आपण आता दोन अपडेट पाहणार आहोत. ही आहे पहिली अपडेट, याच्यानंतर दुसरी अपडेट पाहणार आहोत. तर महत्त्वाची सूचना, बीजोत्पादन घटकाच्या अर्जासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. बीज उत्पादक शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील हरभरा, गहू, रब्बी, ज्वारी, करडई, मोहरी, जवस या पिकांसाठी DBT पोर्टलवर अर्ज करण्याची अंतिम मुदत 15/1/2026 होती. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता आले नाहीत. ही बाब लक्षात घेऊन अर्ज भरण्यासाठी दिनांक 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तर सुधारित अंतिम दिनांक 31 जानेवारी 2026 आहे. तरी ज्या बीजोत्पादक शेतकऱ्यांना अर्ज करणे शक्य झाले नाही, त्यांना प्रकल्पाच्या DBT पोर्टलवर अर्ज करण्याबाबत कळवावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. आता 2 नंबरची अपडेट पाहूया. तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी परदेश अभ्यास दौरा या योजनेच्या माध्यमातून रवाना झालेल्या शेतकऱ्यांना व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या. परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तो अनुभव राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे त्यांनी आवाहन केले. 2025-26 या वर्षात 3 अभ्यास दौरे नियोजित असून त्यात युरोप, इस्रायल, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स देशाचा समावेश आहे. तर या योजनेअंतर्गत मलेशिया, व्हिएतनाम व फिलिपाईन्स या 3 देशाचा एकत्रित अभ्यास दौरा आयोजित केला आहे. सहभागी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, संरक्षक शेती, कृषी प्रक्रिया उद्योग, निर्यातक्षम उत्पादन तंत्रज्ञान तसेच विविध देशातील कृषी व्यवस्थापन व विपणन व्यवस्था याचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. राज्यातील 15 प्रगतशील शेतकरी, 1 कृषी विभाग अधिकारी तसेच 1 प्रवासी कंपनी प्रतिनिधी दौऱ्यात सहभागी झालेले आहेत. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.